आणि यानंतरची देशभरातली एक महत्त्वाची बातमी आहे 13 वर्षांनंतर कोमामधून झालेल्या सुटकेची। सुप्रीम कोर्टानं आज इच्छामरणाबद्दल एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिलाय। दिल्ली जवळच्या गाझियाबाद मधला एक तरुण रुग्णांवरील वैद्यकीय उपचार बंद करण्याची परवानगी कोर्टानं दिली, ज्याला निष्क्रिय इच्छामरण असं म्हणतात। देशात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टानं निष्क्रिय इच्छामरणाला परवानगी दिली। हरीश राणा हा 32 वर्षांचा तरुण गेल्या 13 वर्षांपासून तो कोमात आहे। त्याला या जगातून जाण्याची परवानगी द्या अशी अर्थ याचिका त्याच्या पालकांनी केली होती, कारण डॉक्टरांच्या अहवालानुसार त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होण्याची काहीही शक्यता नाहीये। 13 वर्ष अंथरुणावर असल्यानं त्याला अनेक ठिकाणी जखमा झाल्यात। श्वास घ्यायला, अन्नप्राशन करायला 2 स्वतंत्र नळ्या लावाव्या लागल्यात। अशा रुग्णाला आम्ही चिरंतन यातना भोगायला लावू शकत नाही अशा शब्दामध्ये कोर्टानं आपल्या भावना व्यक्त केल्या। न्यायमूर्ती JD पार्डीवाला आणि न्यायमूर्ती KV विश्वनाथन यांच्या द्विसदस्यीय खंडपीठानं हा संवेदनशील निकाल दिलाय। हा इतका महत्त्वाचा निकाल देताना सुप्रीम कोर्टानं नेमकं काय म्हटलं? हरीश राणा यांना दिलेला वैद्यकीय आधार मानवीय पद्धतीनं काढून घेणं हे कायदेशीररित्या स्वीकारार्ह आहे। गेल्या 13 वर्षात हरीश यांच्या प्रकृतीमध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही। त्यांची सद्यस्थिती ही केवळ त्यांच्या वेदना वाढवणारी आहे। हरीश हे कायमस्वरूपी कोमामध्ये आहेत आणि त्यांच्यात सुधारणेची कोणतीही शक्यता नाहीये। हा आमच्यासाठी अत्यंत कठीण निर्णय आहे, पण आम्ही त्यांना यातनांमध्ये नाही ठेवू शकत। असावं की नसावं हा एकच सवाल आहे, असं विल्यम शेक्सपियरचं एक वाक्य आहे। हे वाक्य आता मरणाच्या अधिकाराच्या संदर्भात आम्हाला दिशा दाखवते। वैद्यकीय आधार हटवणं हे 2 गोष्टींवर अवलंबून असावं। पहिली, हस्तक्षेप वैद्यकीय उपचार श्रेणीमध्ये येत असावा, आणि दुसरी, हा निर्णय रुग्णाच्या सर्वोत्तम हितासाठी असावा। हरीश राणा यांच्या प्रकरणात दोनही अटी पूर्ण झाल्यात। ही कृती देखभाल नाकारणं अशी नाहीये, ती वैद्यकीय नैतिकतेनुसार उपचार मागं घेणं अशी आहे। न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार केंद्र सरकारनं इच्छामरणाबाबत कायदा तयार करावा अशाही निर्देश, सूचना सर्वोच्च न्यायालयानं दिल्या। कायदेतज्ञ गिरीश राव यांनी या निर्णयाचं नेमकं काय विश्लेषण केलंय पाहूयात। तर हा खूप मोठा निर्णय होता, कारण या निर्णयामुळे काय होऊ शकलं असतं, जर याचा गैरवापर पण खूप झाला असता, असंच काही निर्णय दिला असता। त्याच्यामुळे ह्याच्यात युनियन ऑफ इंडिया ह्यांची सगळ्यांची बाजू वगैरे ऐकून सुप्रीम कोर्टाने हा खूप महत्त्वाचा निर्णय दिला आहे। आता ॲक्टिव्ह युथेन्शिया आणि पॅसिव्ह युथेन्शिया ह्याच्यातला एक फरक मी तुम्हाला सांगतो। ॲक्टिव्ह युथेन्शिया म्हणजे काय, जो माणूस जिवंत आहे त्याला काहीतरी इंजेक्शन अशा कुठल्या तरी परिस्थितीमध्ये देऊन त्याचा मृत्यू घडवून आणणं, हा याला ॲक्टिव्ह युथेन्शिया बोलतात। आणि पॅसिव्ह युथेन्शिया म्हणजे काय, ज्याला असं काय करायला लागत नाहीये, फक्त काय जसं या परिस्थिती या केसमध्ये झालेलं आहे, त्याचं काय त्याला ते इंजेक्शन वगैरे देणं होतं, ते इंजेक्शन नाही, त्यांना ते ट्यूबने जे अन्न पुरवठा वगैरे करत होते, जे करून त्यांना ते जिवंत ठेवलं होतं, ते विड्रॉ करणं, त्याला पॅसिव्ह युथेन्शिया बोलतात।
त्या पॅसिव्ह युथेन्शिया हे 2 युथेन्शिया असतात. त्यातल्या पॅसिव्ह युथेन्शिया आपल्या इथे परमिटेड केलं आहे आणि ॲक्टिव्ह युथेन्शिया अजूनही आपल्या इथे परमिट नाही आहे, म्हणजे असं करू शकत नाही आहे. आता या पॅसिव्ह युथेनिशिया म्हणजे निष्क्रिय इच्छा मरणाबद्दल सुप्रीम कोर्टानं नेमके काय मार्गदर्शक तत्व घालून दिलेत पाहूया. रुग्ण बरा होण्याची जर काहीही शक्यता नसेल तरच अशा प्रकारची परवानगी दिली जाते. संकट, दुःखाचा प्रसंग, नैराश्य अशा प्रसंगांमध्ये इच्छा मरणाला परवानगी नाहीये. घटनेच्या कलम 21 मध्ये जीवनाच्या अधिकारात प्रतिष्ठा जपत मरण पत्करण्याचा अधिकार देण्यात आलाय. जिवंतपणी सुद्धा निष्क्रिय इच्छा मरणाचं मृत्यूपत्र बनवता येतं. कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला वैद्यकीय उपचार करू नयेत हे लिहून ठेवता येतं. पण वैद्यकीय बोर्डानं मंजुरी दिली तरच मृत्यूपत्राची अंमलबजावणी शक्य होते. तसंच कुटुंबीय किंवा पालकांची मंजुरी यासाठी सक्तीची असते. प्राथमिक वैद्यकीय बोर्ड उपचार करणाऱ्या रुग्णालयानं स्थापना करावा. किमान 5 वर्षांचा अनुभव असणारे 3 तज्ञ डॉक्टर या बोर्डमध्ये असावेत. द्वितीय वैद्यकीय बोर्ड असावा जो रुग्णालयानं बनवावा. यात एक जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रतिनिधी असावा. 48 तासात निरीक्षण कळावं. वैद्यकीय बोर्डाचा निर्णय प्रथम श्रेणीतील न्यायदंडाधिकाऱ्यांना कळवावा.